तुमच्या विचारांना दिशा देणारा आणि सत्य मांडणारा आवाज, अस्तित्वाचे बोल. न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम मनेरी येथील वनसमितीच्या 2023-24 मधील 25 लाख रुपयांच्या निधी खर्चावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी सदस्यांना विश्वासात न घेता अंधारात ठेवलं, नियमित बैठका न घेता आणि खर्चाची माहिती लपवून गावापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरील वनक्षेत्रात लाखो रुपयांची विकास कामं केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार 2023-24 मध्ये मनेरी वन समितीला 25 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता. शासनाच्या नियमानुसार या निधीपैकी 67% निधी गावाच्या विकासासाठी आणि 33% निधी वनक्षेत्रातील कामांसाठी खर्च करणं अपेक्षित होतं. मात्र या प्रमाणाचे पालन न करता वनक्षेत्रावर अधिक निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वनक्षेत्रासाठी सुमारे 8 लाख रुपये खर्च अपेक्षित असताना जवळपास 12 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला असून सुमारे 4 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे संबंधित कामे मनेरी गावाच्या हद्दीत नसून दुसऱ्या गावाच्या वनक्षेत्रात करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार मनेरी वन समितीच्या निधीतून निशाणे कॅम्प कक्ष क्रमांक 700 खडकी 1 येथे 4 जाळीदार गॅबियन बंधाऱ्यांसाठी 5,95,000 रुपये आणि बोअरवेल आणि सोलर पंप करिता 3,17,000 रुपये खर्च करण्यात आला. मात्र ही कामं मनेरी गावापासून सुमारे 30 ते 35 किलोमीटर अंतरावर करण्यात आल्याने गावाला त्याचा कोणताही प्रत्यक्ष लाभ झालेला नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पण आरोप असा आहे की जे पैशाची अफरातफर झाली, तुमच्या सहीनुसार ते पैसे निघले, पाहिजे त्या ठिकाणी कामं झालं नाही असं या ठिकाणी आरोप आहे. आता कसं आहे, या ठिकाणी काय म्हणणं? आता कसं आहे, लोकांचा आरोप हा आहे का आपली मनेरीची हद, मनेरीच्या हदीमध्ये काम व्हायला पाहिजे कुठलं फॉरेस्टचं, पण ते काम असं आहे नियमानुसार का ते वाईल्ड लाईफ मध्ये काम केलं जाते, प्रादेशिक मध्ये काम केलं जात नाही. आणि आपल्या गावाला लागून प्रादेशिक हे आहे, जे लोकांचा जो म्हणणे आहे का आपल्या गावाला लागूनच गावाच्या जवळपास काम व्हायला पाहिजे, तो तेवढ्या लांब कसा काय गेला. ज्या ठिकाणी त्यांच्या मंजुरी म्हणजे त्यांच्या लेटरनुसार किंवा त्यांच्या वरच्या लेवलच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार का अमुक ठिकाणी ह्या गोष्टीची गरज आहे पण वाईल्ड लाईफच्या एरियामध्ये आहे, तिथं त्या लोकांनी तो काम नेला. तर सदस्यांच्या म्हणण्यानुसार किंवा गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार का हा आम्हाला याची पूर्व माहिती का नाही मिळाली. तर माझ्या या ठिकाणी आरोप असा आहे की त्यांचं म्हणणं आहे की आमच्या गावाच्या समितीला तो पैशाची मंजुरी झाली तर आमच्या हद्दीमध्ये ते खर्च व्हायला असं त्यांचं. हो, ते बरोबर आहे ना, पण व्हायला पाहिजे असं त्यांचं मत. ते बरोबर आहे, पण 33% जो त्या फॉरेस्टचा अधिकार असते 33%वर तो त्यांच्या वाईल्ड लाईफ मध्ये होते. कुठं पण का कुठल्या हद्दीमध्ये करू शकतात? नाही, वाईल्ड लाईफ मध्येच करू शकतात. नाही, वाईल्ड लाईफ मध्ये कुठेही का म्हणजे 50, 100, 200 किलोमीटर? हो 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 हो. अच्छा, म्हणजे ज्या आहे आरोप होता इथे की वन समितीमध्ये मोठ्या प्रमाणात जे पैशाची अफरातफर झालेली आहे, तुम्ही सदस्य असताना त्या पैशाचा हिशोब घेतला नाही का कधी किंवा मागितले नाही का तुम्ही लोकांनी? नाही सर, आम्हाला असं वाटलं की आमच्या पासबुक मध्ये ते पैसे जमा आहेत असं आम्हाला वाटलं. आमच्या 2 मिटिंगा झाल्या, 2 मिटिंगामध्ये आम्ही उपस्थित होते आणि ते म्हणतात की 13 मिटिंग झाल्या, पण 13 मिटिंग मध्ये आम्ही उपस्थित नव्हतो ना. आम्हाला तो म्हणजे जे नियोजन होते त्याचा ठराव आम्हापर्यंत आलेला नाही. बोलवलं नव्हतं का मीटिंगला? नाही, म्हणजे आपल्याला माहीतच नाही का या 13 मिटिंग कशा झाल्या. आता जो पैसा ग्रामस्थांचा आरोप आहे की समितीचे अध्यक्ष दिलीप भेंडारकर आणि सचिव दुलीचंद सूर्यवंशी यांनी समितीच्या नियमित बैठका घेतल्या नाहीत. कार्यवाही पुस्तकात मंजूर विषयांची नोंद न करता सदस्यांच्या घरी जाऊन रजिस्टरवर सह्या घेण्यात आल्यात. मंजूर कामे, खर्च आणि निर्णयांची माहिती सदस्यांपासून लपवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खर्चाची माहिती मागितल्यानंतरही कोणतीही कागदपत्र देण्यात आली नाहीत. रेंज कार्यालयात अर्ज करा, ते सांगतील तर माहिती देऊ असं उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यानंतर 17 जून 2026 रोजी ग्रामस्थांनी सामूहिकरित्या रेंज कार्यालय नवेगाव बांध येथे निवेदन दिलं. त्यानंतर 13 जुलै 2026 रोजी गावात ग्रामसभा घेण्यात आली. मात्र त्या सभेतही केवळ तोंडी माहिती देण्यात आली. खर्चाचा तपशील किंवा संबंधित कागदपत्र उपलब्ध करून देण्यात आली नाही. तर माहिती हवी असल्यास RTI अंतर्गत अर्ज करण्यास सांगण्यात आल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. काय तुमच्या समितीवर आणि अध्यक्षावर काय आरोप आहे, काय सांगा? आमचं हेच म्हणणं आहे की जेव्हा मीटिंग व्हायची
तर मीटिंगला सदस्य किंवा कोणी राहायचे नाही, तर दुसऱ्या दिवशी अध्यक्ष हा रजिस्टर घेऊन घरी सह्या मागायला यायचा, सह्या मागायला यायचा आणि त्याच्यामध्ये मोजके म्हणजे फक्त विषयच राहायचा का सभा आहे म्हणून, परंतु त्याच्यानंतर कोणते कामं आहेत ते आहेत त्याचा म्हणजे काहीच उल्लेख राहायचा नाही. आणि नंतर सह्या झाल्यानंतर ते 5 का 6 विषय लिहायचे हे आम्हाला माहितच नव्हते. आमच्या गावच्या ईडीसी समितीमार्फत जो 67 आणि 33 पर्यंतचा रेसो होता, 33 पर्यंतचा जर रेसो पकडला तर त्यानुसार 8 लाखाचे कामं हे वाढला व्हायला पाहिजे होते. तर यांनी 12 लाखाचे कामं, त्यापैकी 5,74,000 रुपये गॅबेजवर आणि 3,27,000 बोरवर प्लस सोलर याच्यावर खर्च केले. आणि ते पण आमच्या हद्दीमध्ये न करता ह्या ठिकाणाहून, माझ्या गावच्या मनेरी ह्या ठिकाणाहून 30 ते 35 किलोमीटर अंतरावरती त्यांनी ते खर्च केलं. तर याची आम्ही विचारणा केली असता त्यांच्याकडून बरोबर काही उत्तर आले नाही. त्याच्यामुळे आम्ही आज कामं पाहायला तिथं गेले होते स्पॉटवर. तर स्पॉटवर काम पाहायला गेला, तिथं बोर मारलेली आहे पण त्या बोरला पाणी अजिबात येत नाही. 0ची मोटार आहे पण ते पण चालत नाही. आणि जे 4 बंधारे आहेत गॅबेजचे, जर आम्ही जर काढला एक हिसाब तर त्याच्यावर जास्तीत जास्त जर पकडला तर 1 लाख रुपये निधी लागेल. तिथलेच जे दगड आहेत तिथलेच यूज केले आहेत आणि जाळी फक्त लावून कामं केलेले आहेत. तर आमच्या पूर्ण ह्या समितीवर विरोध आहे की यांनी काहीतरी केलं आहे आणि त्यांच्याकडून उत्तर अजिबात येत नाही. कामं कुठल्या हद्दीमध्ये गेले त्यांनी काय सांगा? जे खडकी टोला आहे तिथून एक गेट येते निशाणी कॅम्प म्हणून, त्या कॅम्पमध्ये यांनी कामं केलेले आहेत. तुमच्या हद्दीमध्ये येत नाही? नाही, डोंगरगाव क्षेत्र येतो तो, डेपो डोंगरगाव क्षेत्राअंतर्गत त्यांनी कामं केले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील 13 नागरिक घटनास्थळी पोहोचले असता 4 गॅबियन बंधारे आणि बोअरवेल दाखवण्यात आली. गॅबियन बंधाऱ्यांसाठी बाहेरून दगड न आणता जंगलातील दगडांचा वापर करण्यात आल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जर दगड जंगलातील वापरले आहेत तर इतका खर्च आलाच कसा, हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जुनी बोअरवेल नवीन दाखवण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. ग्रामस्थ अर्जुन घरोटे यांनी समितीचे अध्यक्ष आणि सचिव यांनी सदस्यांना विश्वासात न घेता गावापासून दूर जंगल परिसरात निधी खर्च केल्याचा आरोप केला. आशुतोष कोरे यांनी 67-33च्या निकषाचं उल्लंघन करून वनक्षेत्रात अतिरिक्त निधी खर्च करण्यात आल्याचा आरोप केला. वन समितीच्या सदस्य सुनीता शिवणकर यांनी मासिक बैठका न घेता ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा केला. तर सदस्य सखाराम बहेकार यांनी बैठका न घेता घरोघरी जाऊन रजिस्टरवर सह्या घेतल्याचा आरोप केला आहे. तर मंजूर झालेल्या कामाचा विषय कोणालाही माहीत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान या सर्व आरोपांचे वन समितीचे अध्यक्ष दिलीप भेंडारकर यांनी खंडन केलं आहे. समितीचे सर्व कामे नियमानुसार झाली असून कोणताही भ्रष्टाचार झालेला नाही. अनेक सदस्य बैठकीला उपस्थित राहत नसल्याने त्यांना मंजूर ठरावांची माहिती नाही असं त्यांनी सांगितलं. ईडीसी समिती गठीत झाली आहे. त्या ईडीसी समितीला शासनाकडून 25 लाखाचं अनुदान मिळालं आहे. तर हा शासनाचा जो अनुदान आहे त्याच्यामधले 33% हा वाढल्यापूर्वी जंगलावरती खर्च करायचा होता आणि उर्वरित जो 67% होता हा गाव विकासासाठी करायला पाहिजे होता. पण येथील समितीचे जे अध्यक्ष आणि सचिव यांनी इथली जी समिती होती त्या सदस्यांना कुठलाही विश्वासात न घेता त्यांनी आपल्या मनमर्जीने पैसे खर्च केला. वास्तविकता पैसे खर्च करत असताना तो 33% जो पैसा होता तोही सुद्धा गाव हितासाठीच करायला पाहिजे होता. गावाच्या शेजारी समजा जंगल असेल तिथं बोरवेल करायला पाहिजे होता, नाल्याला एक बंधारा करायला पाहिजे होता. पण यांनी असा कुठलाही न करता आपल्या मर्जीने जवळजवळ हा आमच्या तर सचिव दुलीचंद सूर्यवंशी यांनी कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार देत सदर कामे माझ्या कार्यकाळात झालेली नसून वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामस्थांना आवश्यक माहिती देण्यात आली आहे असं स्पष्टीकरण दिलं. या प्रकरणामुळे मणेरी गावात तीव्र नाराजीचं वातावरण असून निधी खर्चाचे सामाजिक लेखापरीक्षण, स्वतंत्र चौकशी आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वन विभागाकडून समाधानकारक कारवाई न झाल्यास नवेगाव बांध येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.